नमस्कार, मी संजय गोविंद निंबाळे, BLO आळगाव 124। आज आमची तहसील कार्यालयामध्ये माननीय थोरात साहेब यांच्या अध्यक्षतेखाली सर्व BLOंची मीटिंग झाली। त्यामध्ये 85+ उमेदवार जे मतदार केंद्रापर्यंत जाऊ शकणार नाही असे आणि जे अपंग उमेदवार आहे PWD या संदर्भामध्ये योग्य अशा प्रकारचं त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं। त्या अनुषंगाने मी 12D फॉर्म हे भरून दिलेले आहे आणि पुढील कारवाईसाठी मतदार जे काही अधिकारी असतील ते मदत करणार आहे। तरी सर्वांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावावा ही आपणास नम्र विनंती। मी BLO 27 इरवाडे भरत भीमराव शिरसाट। आज या ठिकाणी तहसीलदार साहेबांनी BLOंची मीटिंग घेतली आणि त्या ठिकाणी जे दिव्यांग व 80+ जे मतदार आहेत त्यांच्यासाठी आमच्या मार्फत जे 12D हा फॉर्म भरून घेतलेला होता। 12D फॉर्म म्हणजे जो एकदम आतरुंगाला पडलेला मतदार आहे आणि त्याला येता येत नाही, म्हणून त्याच्यासाठी घरी त्याची पोस्टल टपालद्वारे मतदान करून घेणार आहेत। या संदर्भात आम्हाला सूचना दिलेल्या आहेत आणि तसे आम्ही या ठिकाणी फॉर्म भरून दिलेले आहेत। खरोखर त्या मतदाराला येता येत नाही असेच मतदारांचे आम्ही फॉर्म भरून दिलेले आहेत आणि दिव्यांगांचे फॉर्म भरून दिलेले आहेत। आजच्या BLOचा बैठकीचा प्रमुख उद्देश असा होता की आपण BLO मार्फत 12D असे अर्ज जमा केले असून होम वोटिंग ही सुविधा प्रथमच आपण मतदारांना देणार आहोत, ज्यामध्ये ज्यांची वयाची 85 वर्षे किंवा त्यावरील वय त्यांनी पूर्ण केलेलं आहे आणि ज्यांच्याकडे दिव्यांगाचा अस्थिव्यंग या प्रकारातील अडचणीमुळे त्यांना मतदान केंद्रावर पोहोचण्यासाठी असुविधा होते। मात्र काही ठिकाणी जे मतदार स्वतःहून मतदान करण्यासाठी उत्सुक आहे किंवा ज्या मतदान केंद्रापर्यंत येण्यास सहभाग घेऊन पोहोचू शकतात असे देखील काही 12D आपण भरून घेतले होते। त्यांची त्यांना पुन्हा एकदा पडताळणी करण्यासाठी सूचित केलेले आहेत आणि यासोबतच जे खरेच ज्यांना अंथरुणाने खेळलेले आहेत त्याला आपण बेडरिडन म्हणतो अशाच मतदारांनी या सुविधेचा फायदा घ्यावा असं त्यांना देखील आवाहन केलेलं आहे। सुमारे 200 व्यक्तींनी आमच्याकडं 12D अर्ज भरून दिलेले आहेत। मात्र त्याची वैद्यकीय अधिकारी, BLO आणि क्षेत्रीय अधिकारी यांच्यामार्फत तपासणी केल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी निर्णय घेतील आणि त्याच्यामध्ये काही प्रमाणात अजून संख्या कमी होण्याची शक्यता आहे।